सुप्रसिद्ध साहित्यिक कुमार विश्वास 28 सप्टेंबर रोजी मूर्तिजापुरात येत आहेत काव्य कलश कवी संमेलन घेऊन। सोबतच हिंदी साहित्यातील प्रसिद्ध कवी रमेश मुस्कान, रामबाबू, भुवन मोहिनी, चंदन राय यांची उपस्थिती राहणार आहे। प्रवेश निशुल्क। आयोजक डॉक्टर सुगत वाघमारे, मित्र परिवार, मूर्तिजापूर। स्थळ लाल शाळा मैदान, शिवाजीनगर, मूर्तिजापूर। वेळ सायंकाळी 5 वाजता। परिवारासह आपण सर्व आमंत्रित आहात। अकोट शहरातील संकल्प कॉलनी परिसरातील गजानन महाराज मंदिराच्या बाजूला राहणारे मनोहर लहाने यांच्या घरामध्ये घरफोडी झाल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे। 26 ऑक्टोबरच्या मध्यरात्री चोरी झाल्याचे आणि 27 तारखेच्या सकाळी चोरी झाल्याचे स्थानिक नागरिकांचे निदर्शनास आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घरातील लोक बाहेरगावी गेल्याचे पाहून ही घरफोडी झाल्याचे समजते। घराचे मालक मनोहर लहाने यांच्या घरात चोरी झाल्याचे स्थानिक नागरिकांनी फोन करून त्यांना कळविले असता सकाळी 28 रोजी घराचे मालक सर्व घरातील वस्तूंची पाहणी केली असता त्यांच्या लक्षात आले की घरातील 70,000 रोख रुपये, चांदीचे 3 नाणी, 30 ग्रामचे सोन्याची नथ, 1.5 ग्राम तसेच श्रीकृष्णाची पितळाची मूर्ती आणि खाण्यापिण्याच्या वस्तू चोरीला गेले आहे। शहरातील संकल्प कॉलनी परिसरामध्ये मागील वर्षी एकाच दिवशी 5 ठिकाणी चोरी झाल्याचे उघडकीस झाले होते। मात्र चोरट्यांचा सुगावा पोलिसांना अद्यापही लागला नाही। मनोहर लहाने यांनी यांच्या घरामध्ये चोरी झाल्याची रीतसर तक्रार अकोट शहर पोलीस स्टेशनला गेल्याचे समजते। चोरट्यांचा घर फोडत असताना व्हिडिओ समोर आला असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे। चोरट्यांना लवकरात लवकर पकडून अटक करावी अशी मागणी स्थानिक परिसरातील नागरिकांनी यावेळी केली आहे। मी मनोहर लहाने, संकल्प कॉलनी अकोट। आम्ही दोघं उभयता दिनांक 18 सप्टेंबरला संध्याकाळी पुण्याला निघून गेलो होतो आणि पुण्यालाच मुक्कामी होतो। तर 27 तारखेला सकाळीच आम्हाला आमच्या शेजारी जे कटारमल साहेब आहेत त्यांनी आम्हाला फोनवरून सांगितलं की तुमचं घर फुटलेलं आहे। तर त्यानुसार आम्ही 27ला संध्याकाळी गाडीत बसलो। आज 28 आहे तरी काय सकाळी पाहिलो, पोलीस स्टेशनला गेलो। पोलीसला गेल्यानंतर एक पोलीस आली होती, त्यांनी शूटिंग करून नेली आणि काय काय सामान चोरी गेलं बा याची चौकशी केली। तर पाहता आमची कॅश होती 70,000 रुपये आणि देवपूजेचे काही जे पैसे होते जवळजवळ 8-9 हजारापर्यंत ते। एक कृष्णाची मूर्ती होती, पितळचीच होती, ती गेली। एक देवघरातल्या काही म्हणजे 1-2 मूर्ती नेली आणि काही खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन गेले। तसेच चांदीचे 3 शिक्के होते ते नेले आणि पुष्कळ नासधूस केली थोडीशी। जनमत लाईव्ह न्यूज करिता अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।